आज अंबाबाईच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी अंबादेवी संस्थानाची जी मागणी होती ती मान्य केली। चिखलदरा येथील 3 एकर 7 जागा महसूल मंत्री म्हणून जो प्रस्ताव आम्ही सभागृहात आणला, मंत्रिमंडळासमोर आणला, या प्रस्तावाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने मान्यता दिली आणि ही जागा आता चिखलदरा येथील अंबादेवीची जागा हे विकासाकरता आता मूलभूत विकासाकरता त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। लवकरच आम्ही अमरावतीचं जे अंबामाताचं मंदिर आहे, एकविरेचं मंदिर आहे, या मंदिराचा विकासाची योजनासुद्धा तयार करतो आहे। हा पूर्ण परिसर आणि इथली आजूबाजूची जागा यासुद्धा विकासाकरता या ठिकाणी घेऊन इथल्या स्थानिकावर कुठलाही अन्याय न होता स्थानिकाचं हित जोपासून त्यांची मालमत्ता जोपासून या मंदिराचा भव्य कायापालट करण्याची योजना आमची आहे। आणि चिखलदरासुद्धा अंबादेवीचं जे मंदिर आहे, आदिवासींच्या श्रद्धास्थान आहे, आमचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक मोठी योजना आम्ही तयार करणार आहोत। जे वनक्षेत्र आहे लागून त्या वनक्षेत्रामध्ये टुरिझमच्या माध्यमातून, इको टुरिझमच्या माध्यमातून, वनपर्यटनच्या माध्यमातून इतर जागाही डेव्हलप करू। एकंदरीत 7-7.5 एकर जागेचा हा परिसर, 3 एकर जागा संस्थानाच्या माध्यमातून आणि बाकी इको टुरिझमच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप करू। मला वाटतं की अनेक दिवसापासून ही मागणी होती। आम्ही सर्व भाग्यशाली आहोत। आई महालक्ष्मी जगदंबेची सेवा करता आली। देवेंद्रजींना मला या ठिकाणी आई महालक्ष्मीचे आशीर्वाद मिळाले आहेत, जगदंबेचे आशीर्वाद मिळाले आहेत आणि मला वाटतं या धर्मकार्यातनं आम्ही या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या पिढीला एक श्रद्धास्थान तयार होईल आणि या श्रद्धास्थानातून जे जे लोक दर्शन करून जातील त्यांना आई महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद मिळेल। एक मोठं कार्य या ठिकाणी सरकारने करून दिलेलं आहे। मी ट्रस्टीचे आभार मानतो। आमचे सर्व ट्रस्टी वारंवार मुंबईला यायचे, मराठीजी असतील, आमचे बुरंगेजी असतील, मंत्रालयात वारंवार यायचे आणि या सर्वांनी खूप प्रयत्न केले आहे। आपल्या सर्व ट्रस्टी अध्यक्ष वगैरे या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो। श्रीमाणीजी अध्यक्ष त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शासन निर्णयाची प्रत आम्ही देणार आहोत। मला वाटतं की त्यांची मागणी पूर्ण झाली याचा आनंद मला आहे। सर, ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनसेचे अनन्या जाधव यांनी आरोप केला की भाजपने पैसे खर्च करून जे आहे ते पैसे देऊन भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले। आरोप करणारे आरोप करत राहतात। आरोप करणारे लोक आरोप करत राहतात, पण मला असं वाटतं त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं। शेवटी निवडणुकीमध्ये जे काही अनौपच होतात तो जो कॅन्डिडेट असतो त्या कॅन्डिडेटवर लोकांचा विश्वास असतो आणि एवढंच असतं की लोकांना आता विकसित महाराष्ट्राकडे जायचं आहे, विकासाची बाजू स्वीकारायची आहे, त्यामुळं अनेक उमेदवार अनुपत झालेले आहेत। त्यामध्ये ठाण्याचे अनुपत झाले, धुळ्यात झाले। आमचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष जे आहेत कल्याण डोंबिवली, त्यांच्या स्वगृही मोठ्या प्रमाणात 15च्या वर उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले आहेत, अनुपत झाले आहेत। त्यामुळं 42च्या वर भाजपाचे उमेदवार अनुपत झाले, 42च्या वर भाजपाचे महानगरपालिकेचे उमेदवार अनुपत झाले आहेत। सोबत 22 उमेदवार एकनाथ शिंदेजीचे जवळपास आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही अपक्ष आहेत। त्यामुळं असं एकच नाही की भाजपाचे झाले आहेत, शिवसेनेचे झाले आहेत, राष्ट्रवादीचे झाले आहेत, काही अपक्ष झाले आहेत। त्यामुळं उमेदवाराचा अपक्ष त्या ठिकाणी अनुपत निवडून येणे याचा हा त्या भागातल्या नेतृत्वाचा विजय असतो, त्या भागातल्या विकासाचा विजय असतो। अपोजिशन पार्टी याचं गालबोट लावत असतं। सर, अमरावतीमध्ये तुमची आणि भाजपची युती आहे, मात्र असं असताना रवी राणा यांनी 41 उमेदवार उभे केले होते। आता किती उमेदवार त्यांनी रवी राणांनी आपले उमेदवार परत घेतलेले आहे, बऱ्यापैकी परत घेतलेले आहे। आज संध्याकाळी आमची चर्चा होईल, पण आम्ही युवा स्वाभिमानसोबत आहोत, आमची युती आहे। शेवटी बडनेरा त्यांचा मतदारसंघ आहे आणि आमचे 3 उमेदवार आम्ही आज परत एवढ्याकरता घेतले की आम्ही रवी राणा यांना सांगितलं होतं की आम्ही 9 सीट तुम्हाला देऊ, 7 सीट दिल्या होत्या, आज 3 सीट त्यांच्या वाढवून दिल्या, कारण आधीपासून 9 त्यांना द्यायचं ठरलं होतं आणि त्यामुळे 9 आणि बाकी भाजप। काही ठिकाणी रवी राणांचे उमेदवार समोर आहे, त्यांना आम्ही सूचना दिली होती की आपले उमेदवार कमी करा,
एखाद दोन वार्डामध्ये मैत्रीपूर्ण होईल, तरी एक दोन वार्डामध्ये मैत्रीपूर्ण असेल, बाकी ठिकाणी ही महायुती असेल. कारण एक दोन वार्डामध्ये अजूनही काही ताळमेळ बसल्या नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीचं पूर्ण काम रवी राणाजी करणार आहे. युवा स्वाभिमानचं आम्ही त्या ठिकाणी 9 सीटवर काम करू, ज्या अधिकृत सीट दिल्या आहेत युतीमध्ये. पण ज्या युतीमध्ये नाही, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्न येतो आहे, तोही आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळात मार्ग काढू. रवी राणा यांच्या पक्षाचे 34 उमेदवार उभे असल्याचे आज त्यांनी बऱ्यापैकी उमेदवार कमी केलेले आहेत. 41 पैकी 7 केले. नाही, अजून भरपूर केले आहेत. त्यांनी माझ्याकडे यादी दिली आहे. त्यांनी सांगितलं 35 राहणार म्हणून निघणार. नाही, त्याच्यात त्यांची चर्चा करू ना. आमच्याकडे त्यांची चर्चा होईल. आज त्यांनी आमच्याही चर्चा केली. आम्ही 9चं कमिटमेंट दिलं होतं, ते आम्ही पाडलं. आमच्याकडून 6 दिल्या होत्या, त्यांनी 3 आज 9 केलेले आहे. 9चं कमिटमेंट होतं ते आम्ही पूर्ण केलं आहे. आता आम्ही जे कमिटमेंट केलं आहे त्यांनी पूर्ण करायचं. आमचं कमिटमेंट आम्ही पूर्ण केलं आहे. पण तुम्ही जे 3 उमेदवार माघार घेतले त्यांचे फॉर्म स्टँड आहे, त्यांना चुनाव चिन्ह पर कमळ मिळणार आहे. नाही, जरी स्टँड असेल तरी आम्ही समर्थन जाहीर करू ना. आम्ही जो शब्द दिला आहे पूर्ण करू. भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू. आम्ही महायुतीमध्ये कधीही गडबड करत नाही. एकदा महायुती झाली आहे, आम्ही शब्द दिला आहे तो आम्ही पूर्ण करू. त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करायचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझी जबाबदारी, आमच्या पक्षाची जबाबदारी, आमच्या पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी, डॉक्टर नितीन धांडेची जबाबदारी नितीन धांडेंनी पूर्ण केली आहे. आता रवी राणांनी आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे. पुण्यामध्ये अजित पवारच्या बॅनरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शरद पवारचे बॅनर होते, त्यामुळे आणि त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती होईल. तर त्यांनी सांगितलं तुमच्या तोंडात साखर आणि घी पडू. नाही, ठीक आहे ना. स्थानिक लेवलला एखादी युती झाली असेल तर त्यांच्या पक्षाचा त्यांनी काय निर्णय करायचा हा अधिकार त्यांना आहे. भारतीय जनता पक्षाचा निर्णय करायचा अधिकार देवेंद्रजी आणि आपले रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांना आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते करतील. त्यांच्या पक्षात लोडबोड करण्याचा माझा काही अधिकार नाही. पण भारतीय जनता पार्टी मात्र शब्दाला जागते आहे. वचन जे दिलं ते पूर्ण करता आहे. महायुतीमध्ये आम्ही शब्द दिला आहे की महायुतीचे जे पक्ष आमच्यासोबत महायुतीमध्ये असतील, कुठलेही मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही. जरी मैत्रीपूर्ण लढती होतील काही ठिकाणी, तरी त्या ठिकाणी कोणताही आक्रोश किंवा मतदारांना त्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षाबद्दल आम्ही कुठल्याही पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करणार नाही, आरोप प्रत्यारोप करणार नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे लोक मित्रपक्षात लढतात त्या ठिकाणी. पण त्यांनी मुरलीधर मोहोळवर पण निशाणा साधलाय की आमची यादी पहा आणि भाजपची यादी पहा. गुन्हेगारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह दिलं. ठीक आहे, फैसला जनतेच्या कोर्टात आहे. जनतेसमोर आपण गेलो आहे. आता जनतेचा फैसला येऊ द्या. 16 तारखेला निकाल येईलच. जनतेचा फैसला ठरवेल कोण काय कोण काय नाही आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे जनमत आहे. मतदार जनता ही भाजपाकडे विकासाच्या आशेने बघतायत. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, या भावनेने जनता आमच्या पाठीशी आहे. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष तर राहीलच, पण महायुती मात्र 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन जिंकेल. अमरावतीमध्ये जर पाहिलं तर साईनगरमध्ये रवी राणांनी युती होणार नसल्याचं सांगितलं. अशावेळी तुमची नेमकी काय भूमिका? मी आताच सांगितली माझी भूमिका. 9 सीट त्यांना अधिकृत दिल्या आहे. युती पक्की आहे. त्यांनी मित्रपक्षाची भूमिका निभवायची आहे. आमच्याकडनं आम्ही आमची भूमिका निभवली आहे. आमच्याकडनं 3 फॉर्म एक्सेस गेले होते. ते फॉर्म आम्ही विड्रॉ केले आहेत, कमी केलेले आहेत. आमचं चिन्ह आम्ही परत घेतलेलं आहे. बाकी आता जबाबदारी रवी राणाजी आणि त्यांच्या पक्षाची आहे. अमरावतीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना तिकीट नाही मिळालेलं आहे. आता हे एका सीटवर एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. एका सीटसाठी 20-20 अर्ज होते. पक्षामध्ये शेवटी निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय हे मेरिटवर घ्यावे लागतात. सर्वच उमेदवार चांगले असतात, पण शेवटी जिंकण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आता एकावेळी एका पदावर असल्यामुळे 16-16चे अर्ज असतात. जसं नागपूरमध्ये 16चे अर्ज होते. 154 सीट आहे. मुंबईमध्ये 4000 अर्ज आहेत. 227 सीट आहे. त्यामुळं कुणाची कटणार आहे, कुणाला भेटणार आहे, कुणाला मिळणार आहे, कुणाला नाही मिळणार आहे. नाही मिळालं तर काय फरक पडतो? मी आता मागच्या 2019मध्ये मला विधानसभेत तिकीट नाही मिळालं, काय फरक पडतो? पुन्हा तिकीट मिळालं, पुन्हा आमदार झालो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची भूमिका ठेवली आहे. आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सवाल आहे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते संस्कारमय आहे, पक्षाची अडचण समजून घेणारे आहेत.
नेत्यांची अडचण समजून घेणारे आहेत आणि ते योग्य निर्णय करतील आणि आमची विनंती सर्वांनी मान्य केली आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आज फॉर्म विड्रॉ केले आहे. तुम्ही हे सांगितलं की तुमच्याकडे अनेकांची इच्छुकांची गर्दी होती. असं असताना मग तुम्ही ऐनवेळी काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या लोकांना उमेदवारी का दिली? काही ठिकाणी दिली नाही भाजप. कुठे दिली? बंडू युसेफ काँग्रेसचेच उमेदवार आहेत. आता एखाद्या ठिकाणी जर आम्ही 51% नाही आहोत, जिंकण्याला किती लागतं? 51%. ज्या ठिकाणी 51%ची गरज आहे आणि काही ॲडिशनची गरज आहे, ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्ता जिंकतोय त्या ठिकाणी कधी आम्ही असा प्रयोग करत नाही. ज्या ठिकाणी 51% मताला काही 2-4% मतं असले आणि तुम्ही जर वाढवणार असाल तर तुम्हाला घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.